बंधू भगिनींनो, आता सगळ्याच भक्तांनी या नगरपालिकेमध्ये विधानसभेच्या निवडणुकीनंतर म्हणजे एकूण तिसऱ्यांदा मी या विधानसभेत या विभागातून निवडून आलो. म्हणजे चौथ्यात आलो आणि एकूण 6व्यांदा. आता झाले काय 7 निवडणुका लढवल्यामुळं ते विस्मरण होते. तर 4 वेळा मी इथून मला निवडून आलो. पण तो दुर्दैवानं नगरपालिकेची सत्ता फार दिवस आमच्याकडे राहिली नाही. जर ही सत्ता राहिली असती तर या गडिंगला स्वर्ग बनवलं असतं मी. कारण सत्ता असल्याशिवाय हा विकास होत नाही. तुम्ही जरा माझ्या कागल नगरीमध्ये येऊन बघा. कोल्हापूर शहरामध्ये अनेक दिवस सत्ता होती, अनेक जिल्हा परिषदेमध्ये सत्ता होती. कोल्हापूर जिल्हा गोकुळला आता सत्ता आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा केंद्ररावणे आणि गुंडूने उल्लेख केला, ती सत्ता आली. ज्या ज्या ठिकाणी आमची सत्ता आली तिथं नीटनेटकं काम कसं होईल, पारदर्शी कारभार कसा होईल आणि ते भारतामध्ये आणि राज्यामध्ये कौतुकास्पद कसं होईल हा करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. बंदूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मी नंतर बोलणार आहे. जवळजवळ आता एक परमेश्वरानं मला आभार मानले पाहिजे. त्या 2-3 वर्षामध्ये इथं प्रशासक आला म्हणून बरं झालं. म्हणून 100-125 कोटी रुपये मला आणता आले. तर हे आणणं अशक्य होतं. पिण्याच्या पाण्याची पुरवठ्याची योजना आपण करू शकलो. अनेक आपले ज्या कॉलन्या आहेत त्यामध्ये चांगली विकासाची कामं करू शकलो, ज्याचा उल्लेख केंद्रावणे ज्या ज्या देवालयांचा जीर्णोद्धाराचं नाव घेतलं ते जीर्णोद्धार करू शकलो. आणि सध्या काही जो कार्यक्रम होणार आहे तुम्ही तिथे या, त्याच्यावर मी आज मनोगत व्यक्त करणार नाही. आपलं फुटबॉलवर प्रेम करणारं हे शहर आहे. फुटबॉलचं असं स्टेडियम बनवतो की कदाचित आपल्या वर्ल्ड कप मध्ये सुद्धा एक गडिंगला असं आपले व्हावे. या निमित्ताने मला करायचं आहे. आज संध्याकाळी त्या कार्यक्रमाला आपण यावं. म्हणून सांगण्याचा उद्देश काय आहे की आपल्याला संधी नाही मिळाली. सत्ता केंद्रात आहे आमची, सत्ता राज्यात आहे आमची आणि नगरपालिका आली की एक ट्रिपल इंजिन म्हणजे इंधनाच्या मागे एक इंजिन. म्हणून विकासाला काही सीमा राहणार नाही. जे जे स्वप्न तुमचं असेल ते पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करू. शेवटी मी नगरपालिकेत बोलून माझं भाषण संपवणार आहे. दरम्यान हा निवडणुकीचा आणि क्रीडांगणाचा विषय आणण्यापण मी विषय बोललो. म्हणून एवढं करून आपण थांबलो नाही. आपण गोरगरीब आणि सामान्य माणसाला कधी नजरे अडवू दिलं नाही. मला आठवतंय 99 मी मंत्री झालो, ज्याचा उल्लेख अनेक वेळा या व्यासपीठावर मी केला की संजय गांधी निधनाचं खातं मी मागून घेतलं. विधवा भगिनीला पेन्शन देण्याचा कायदा राज्यामध्ये मी आणला. प्रत्येक भगिनीची नवऱ्यानं सोडलेली होती त्याला सुटसुटीत कायदा करून त्याला पेन्शन देणारा कायदा राज्यामध्ये आला. 65 वर्षाचे वरचे आई वडील ज्याला मुलं बघत नाहीत, सुना पोटाला घालत नाहीत, त्यांना आपण शाळूबाळ नावाची योजना आणली आणि दोघांनाही आपण पेन्शन द्यायला सुरू केलं. त्यानंतर जे दिव्यांग लोक होते त्यांच्या नियमात बदल करून त्यांनाही आपण पेन्शन सुरू केली. या खात्याचा मी मंत्री होतो त्यावेळेला फक्त 60 रुपये पेन्शन होती अंतुली समाजाच्या काळात. मी ती 250 केली. माझ्या काळात ती 600 झाली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 14 साली मुख्यमंत्री झाले, त्यांनी 1000 रुपये केली. आणि पुन्हा आपलं भाग्य बघा बंधूंनो, 2 जुलै 2023 आमचे नेते अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली, सत्तेमध्ये सामील झालो. हे खातं पण आम्ही मागून घेतलं आणि 15 जुलै 2023 आपल्याला 1500 रुपये पेन्शन देणारा कायदा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलेलं आहे. बंधूंनो, यामध्ये अजून 3 त्रुटी आहेत. 21,000 उत्पन्नाची मर्यादा ही आपल्याला 50,000 रुपये करायची आहे. 65 वय 60 वर्षावर आणायचं आहे आणि 1500 रुपयाची पेन्शन ही आपल्याला 2,000 रुपये करायची आहे. विधी व न्याय खात्यामध्ये अनेक वेळा मी उल्लेख केला की धर्मादाय दवाखाने जे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट खाली नोंदणी झालेले दवाखाने आहेत त्यावर आपण कायदा केला. शेकडो कोटी सवलती दवाखाने घेत आहेत आणि गरिबांच्यावर जर उपचारच करणार नसतील तर त्या मुख्य डॉक्टर आणि त्याच्या मुख्य मालकाला आपण 6 महिन्याची तुरुंगवासाची शिक्षा आणि 50,000 रुपये दंड केला. आणि गेल्या 18-20 वर्षात मोठमोठे ऑपरेशन मोफत व्हायला लागले. एखाद्या गरीबाच्या घरात हृदयविकाराने त्याला ऑपरेशन करायची पाळी आली,
मेंदू, मणका, कॅन्सर, किडनी, लिव्हर, ब्रेन, लाखो रुपये एका वेळेला लागतात गरीब माणसं आणणार कुठं. घरं दारं सोनं नाणं सगळं विकून सुद्धा एवढ्या पैसे जुडी होत नव्हती. आपण बघितलं एखादा माणूस मेला तर डॉक्टर बिल भरल्याचे प्रेस सोडत नाही. म्हणून या कायद्यामुळे सुलभ झालं. आज मी दर आठवड्यात 25-30 पेशंट घेऊन जाते मुंबईला. 10-12 माणसं मी तिथे ठेवलेली आहेत. राहण्याची व्यवस्था मी केलेली आहे. आणि एखाद्या दवाखान्यात नाही केली की त्याला तुरुंगात कसं घालायचं मला माहिती असल्यामुळं निमूटपणानं ते माझं ऐकतात. बंधू तुम्हाला कुणाला या रोग होण्याची परमेश्वरची मी प्रार्थना करतो. झालं तर घाबरू नका, माझ्याकडे या. कसलाही आजार कसलाही उपचार मोफत करून तुम्हाला गावात सुखरूप आणून सोडण्याची जबाबदारी हसन मुश्रीफ यांच्या मुलांना आणि भावानं उचलली आहे. जाऊन चिंता करण्याची आवश्यकता. त्याशिवाय दुसरे एज्युकेशनचा अतिशय चांगला निर्णय घेतला की 1.5 लाख रुपयाचं महात्मा फुले जीवनदायी योजना आता 5 लाख रुपयाची आपण केलेली आहे. आयुष्यमान भारत योजना जी नरेंद्र मोदी साहेबांची 5 लाखाची सुरू आहे. आता गडहिंग्लजमध्ये आणि कोल्हापूर शहरामध्ये बेळगावला या दवाखान्याचा समावेश यामध्ये आहे. आता आपल्याला हृदयविकार आणि छोट्या मोठ्या आजाराला आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही. तुम्ही यासाठी मला माझ्या कार्यकर्त्यांना भेटलात तर या सगळ्या या ठिकाणी आपली व्यवस्था करण्याची सगळी जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. मग बांधकाम कामगाराची योजना असेल, विधी न्याय खात्याची योजना असेल, महात्मा फुले आयुष्यमान भारतची योजना असेल, कसलाही आजार झाला की डोळं मिटून आमचं नाव घ्यायचं. हा हसन मुश्रीफ तुमच्या मागे शक्तीनिशी उभं राहील. तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. आणि म्हणून अर्जंट काय झालं साहेब म्हणून मी ऍडमिट झालो. अर्जंट झालं फोन तर कर मला. अर्जंट झालो मग बिल एवढं केलंय म्हणून लोक रडत येतात. रडत देऊ नका. लगेच माझ्या कार्यकर्त्यांना भेटा, मला फोन करा. आणि जर नाईलाज झाला तर तिथं जावा. पण तो त्या डॉक्टरचं नाव मला सांगा. त्याला बिल कमी केल्याशिवाय राहणार नाही. आणि जर गरिबांना जर कोण छळत असेल तर त्याला मी सोडणार नाही असं अनेक वेळा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बदलून तिसरं खातं कामगार ज्याचा उल्लेख मगाशी या बांधकाम कामगाराचा केला त्यामध्ये सगळं सामान मी आपला वेळ घेणार नाही. वैद्यकीय शिक्षण खातं मला मिळालं ते पुन्हा मी मागून घेतलं. बंधू ज्याचा उल्लेख मगाशी मला वाटतं किरणराव कदम काय कोणतरी केला. बंधू CPR हॉस्पिटल कोल्हापूरचं 1885 सर्वात मोठं हॉस्पिटल आता त्याचं काम सुरू आम्ही केलेलं आहे. फार जुनं झालेलं हेरिटेज हॉस्पिटल होतं. त्याला जवळजवळ 100 कोटी आम्ही दिले. मी मंत्री झाल्यावर दिवाळीनंतर तुम्ही जर गेलात तर हेच काय CPR हॉस्पिटल असा प्रश्न पडावा. इतकं उत्कृष्ट काम काय जसलोक आहे काय बॉम्बे हॉस्पिटल आहे असं वाटावं. असं चांगलं नूतनीकरण त्याचं बंधू सगळं चालू आहे. त्याशिवाय 30 सेक्टरच्या शेंडा पार्क मध्ये एखादा मंत्री तळमळीनं आणि पछाडून काम करायला तर किती काम मोठं उभं राहू शकतं त्यामध्ये आपण जाऊन बघू शकता. म्हणून 1100 बेडचं आपण हॉस्पिटलचं भूमिपूजन या निवडणुकीपूर्वी अजितदादा पवारांच्या आशुभास्ते केलं. 2-2.5 वर्षात हे हॉस्पिटल पूर्ण होणार आहे. तिथल्या सगळ्या व्यवस्था आता पूर्ण झालेल्या आहेत. येणाऱ्या या 2 वर्षाच्या काळात 2-3 हजार कोटी खर्च केल्यानंतर मी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकाही माणसाला मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये उपचारासाठी जायला लागणार नाही. एवढी बळकट व्यवस्था कोल्हापूरमध्ये करण्याचा माझा मनोदय आहे. त्याशिवाय कागलला 100 कोटीचं चांगलं हॉस्पिटल काम सुरू झालं. आयुर्वेद शासकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न आपण केला. होमिओपॅथी कॉलेज आपण पिंपळगावला सुरू केलं. आणि डेंटल आणि फिजिओथेरपी 2 शासकीय महाविद्यालय करायचे आहेत. त्यामध्ये गडिंग्लजला 25 एकर जागा मिळाली तर यातलं डेंटल कॉलेज किंवा फिजिओथेरपी कुठलेही शासकीय महाविद्यालय करण्याचा माझा मनोदय आहे. बदलून इथे MIDC ला जागा नाही. अनेक जे आहे MIDC ती जवळजवळ पूर्ण झालेली आहे. तिथल्या भूमिपुत्रांना काम मिळावं यासाठी मी बैठक घेतलेली आहे. बदलून या हाताला काम लावण्याचं जे बेरोजगार आहेत त्यांना काम लावण्याचं काम सुद्धा भविष्यात मला करावं लागेल याची जाणीव मला या निमित्ताने आहे. बंधू भगिनींनो या सगळ्या विकास कामाबरोबर आणि या सगळ्या गोरगरिबांच्या सामान्य माणसाच्या कामाच्या जोरावर बंधू भगिनी या निवडणुकीत मला या गरिबांनी निवडून दिलेला आहे. मला माझ्या मागं फार मोठा माणूस पण राहिला नाही. बंधू भगिनींनो आमचे जे विरोधक होते ते गेले 5 वर्ष मी निवडणुकीला उभं राहणार, हसन मुश्रीफला पराभूत करणार, शाश्वत काम करणार अशा प्रकारच्या वक्तव्य सातत्याने करत होते. बंधूंनो निवडणुकीला लोकशाहीत राहणं हे काय मी गेट मानत नाही. परंतु या निवडणुकीसाठी कुठल्याही थराला जाणं हे किती वाईट असतं याचा अनुभव त्यांना आला असेल.
बदलून आपले मिर्झा हसन मुश्रीफ याला तुरुंगात घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. ईडी खाली कुटुंबियाला त्रास देण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला. बदलून चक्रव्यूह टाकण्यात आला. जातीयवादाचा प्रचंड प्रचार करून तरुण मुलांची माती भडकवण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला. अनेक कार्यकर्त्यांना पैसे देण्याचा प्रयत्न झाला. बदलून या सगळ्या वेळेला लोक म्हणायचे होते की साहेब या निवडणुकीमध्ये थोडं वेगळं वातावरण दिसतंय. मी म्हटलं चिंता करू नका, जोपर्यंत गरीब आणि सामान्य माणसं आणि जोपर्यंत परमेश्वर आपल्या मागे आहे त्यावर आपला केस एकूण वाकडा करणार नाही. या निवडणुकीत हेच निश्चित झालं. गरीब आणि सामान्य माणसाचा आशीर्वाद, परमेश्वराच्या आशीर्वादामुळं या चक्रव्यूहातून आपण सही सलामत सुटू शकलो आणि 6व्यांदा पुन्हा आपण निवडून आलो. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आपण मंत्री बनलो. म्हणून एखादा वाईट माणूस वाईट केलं की काय होतं हे आपण बघितलेलं आहे. त्याच वाईट होत आहे. आपण कुणाचं वाईट चिंतायचं नाही, वाईट करायचं नाही. जो करतो त्याचं काय होतंय हे आता आपण कागद तालुक्या विधानसभा मतदारसंघात बघितलेलं आहे. ते सत्तेत होते, ते सत्तेचा पाय उतार झाले. आम्ही सत्तेमध्ये गेलो आणि बंधुमित्रांनो आज आपल्याला माहिती असेल, ज्याची दानत चांगली असते, ज्याची नियत चांगली असते त्याला परमेश्वर सातत्यानं साथ देतो. त्यामुळं या पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारचं काम माझे कार्यकर्त्यांनी आम्ही करू आणि या निश्चितपणाने येणाऱ्या या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही प्रश्नाचा उहापोह कुंडू पाटील आणि किरण कदमाने आपल्या भाषणात केला. बंधुमित्रांनो आपला रिंग रोडचा प्रश्न मी नगर विकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मिटिंग लावायला पत्र दिलेलं आहे. त्याशिवाय पशुसंवर्धनच्या जागेवर संपूर्ण प्रशासकीय इमारत, त्यामध्ये प्रांत कार्यालय, तहसीलदार कार्यालय, डीवायएसपी कार्यालय, आपली सर्व शासकीय कार्यालय त्या ठिकाणी उभारण्याचा एक चांगला प्लॅन मी तयार केलेला आहे. त्या ठिकाणी सुद्धा लवकरात लवकर जागा घेऊन नगरपालिकेची जागा जी प्रांत कार्यालयाने बळकावली आहे ती सोडवून घेऊन त्या ठिकाणी अतिशय भव्य आणि दिव्य प्रशासकीय कार्यालय मी केल्याशिवाय राहणार नाही असाही विश्वास मी या निमित्ताने देतो. रिंग रोड ही सगळी कार्यालय आणि त्याशिवाय आपल्या गावामध्ये 5,000 घरकुलांना घरं देण्याचा माझं स्वप्न आहे. त्यासाठी जागा आपण आरक्षित केलेली आहे. कागदमध्ये जवळजवळ 3,000 घरं आपण घरकुलं गरिबांना 10,000 रुपये दिलेले आहेत, काही 3,000 रुपये दिलेले आहेत. मला वाटतं येणाऱ्या काळात 5,000 गडिंग्लजमध्ये जे घर स्वतःच्या घरामध्ये राहत नाही, जी भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत, ज्यांच्या घरामध्ये अनेक मुलं झालेली आहेत, ज्यांच्या अनेक भाऊ झालेले आहेत, त्यांची लग्न झालेली आहेत, त्यांची मुलं बाळ ही कपड्याच्या पडद्या लावून त्यांच्या रक्षण करतायत, त्या सगळ्यांना घर देण्याचं काम या भविष्यात आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. हे सगळं करायचं झालं तर बंधुमित्र सत्ता आवश्यक आहे. काय या नगरीमध्ये काय गोष्ट इतके वर्ष सत्ता बघणारी केली मला सांगा. काय गोष्ट बघायला यायची म्हणून सांगा. म्हणून कागदला 12 बगीचे आणि जे पाझर तलावावर धबधबा केलाय बंधुमित्र दर सट्टीच्या दिवशी आणि रोज हजारो लोक तिथे आहेत. हजारो. तुम्ही सुद्धा या, एकदा घेऊन तुम्हाला दाखवतो. म्हणजे एवढं चांगलं काम पर्यटन दृष्टीने केलेलं आहे. 11-12 बगीचे केले आहेत आणि सगळ्या देवालयांचं आपण त्या ठिकाणी आपण नवीन बांधकाम पूर्ण केलेले आहेत. मला वाटते 750 देवालयांचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य माझ्या या कार्यकाळामध्ये मला मिळालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये अशाच प्रकारचा सगळ्यांचा आशीर्वाद पाठिंबा मला मिळावा. आणि आज गुंडू पाटलांनी सांगितलं की या नगरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा करावा. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा करण्याची मी घोषणा करतो आणि यासाठी जे जे करावं लागेल निधीची तरतूद ते करण्याचा मी निश्चितपणाने प्रयत्न करेन आणि छत्रपती संभाजी महाराजांचा स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा निश्चितपणे पुतळा उभा करू एवढा विश्वास मी या निमित्ताने देतो. बंधुमित्रांनो, जिल्हा परिषद निवडणूक आहेत, त्यामध्ये मला वाटतं 2-3 वेळा जिल्हा परिषद सत्ता ही आमच्याकडे आलेली होती. सदस्य आमचे सचिन पाटील निवडून आलेले होते. पुन्हा आता या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा आरक्षण पडणार आहे, नगरपालिकेचं आरक्षण पडणार आहे. माझी विनंती कळकळीची आहे. आता आपण निवडणुकीच्या पूर्वी एक आश्वासन दिलेलं होतं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यासाठी आपण बहिणीला 1500 रुपये महिन्याला द्यायचा निर्णय घेतला. आणि आपल्याला माहिती आहे की दसरा आणि दिवाळी यामध्ये आईला 7,500
आणि मुलीला 7,500 15,000 रुपये आले. बाजारपेठा दसरा दिवाळीला फुल झाल्या. नवऱ्याला पैसे मागायची गरज लागली नाही. माझ्या बहिणीला नवऱ्याने जर काय उसणं घेतलं असतं तर परत द्या त्यांचं. आता आम्ही आश्वासन काय दिलेलं आहे की आम्ही आश्वासन दिलेलं आहे की 2100 रुपये आम्ही करणार आहोत. बंधवडीवर येणाऱ्या या नगरपालिका जिल्हा पंचायत निवडणुकीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष, मग आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याचं चिन्ह आहे घड्याळ, एकनाथ शिंदे साहेबांचं जे शिवसेना आहे त्याचं चिन्ह आहे धनुष्यबाण, आणि भारतीय जनता पक्षाचं चिन्ह आहे कमळ. हे जिथे जिथे चिन्ह असतील तिथे तिथे तुम्ही कटाकट बटन दाबा. आम्ही 2100 रुपये तुमची पेन्शन केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्याशिवाय लाडक्या बहिणींचे पैसे आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या येतात शाखेत, त्यांना आम्ही 30,000 रुपये देतोय. काय करायचं, नुसत्या सह्या करायच्या. त्याशिवाय 600 रुपये घेऊन जायचं खर्चाला. जर तुला 50,000 रुपये पाहिजे असतील तर पैसे मिळणार नाही, नुसती सही करायची. सगळे 1500 रुपये आम्ही कर्जाला जमा करणार. पण 30,000 आणि 50,000 कशासाठी घ्यायचं, आपला व्यवसाय करायला, मुलाबाळांच्या शिक्षणाला, नाहीतर बकरी कापून जेवण करून खर्च करायचं नाही. आपल्या जो नवऱ्याचा व्यवसाय असेल त्याला लावायला, तुमचा संसार सुखी करायला त्याचा वापर करायचा. त्याशिवाय ज्या योजना आमच्या सुरू आहेत, 3 सिलेंडर आम्ही मोफत देतोय वर्षाला. आम्ही उच्च मुलीला शिक्षणामध्ये फी माफी केलेली आहे. आम्ही एसटी मध्ये 50% सवलत दिलेली आहे. आम्ही 2019 पर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गहू आणि मोफत तांदूळ देण्याचं वचन दिले ते आम्ही करणार आहोत. येणाऱ्या गणपतीला आम्ही आनंदाचा शिरा देणार आहोत. त्यामध्ये डाळ, साखर, तेल वगैरे जिन्नस असतात ते देणार आहोत. पुरुषाला 7.5 हाऊसपर्यंत शेतकऱ्यांना आम्ही वीज माफी दिलेली आहे. वर्षाला 12,000 रुपये देतो तो किसान सन्मान योजना, आता 15,000 रुपये देणार आहोत. म्हणजे आमची कुठलीही योजना आम्ही रद्द करणार नाही, त्या योजना वाढवणार आहोत. म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये या चिन्हावर तुम्ही जर शिक्क मारलं तर तुमचा फायदा होईल, नाहीतर फायदा होणार नाही. शहर आहे तसं राहील. गडिंग्लज शहराला उपजिल्ह्याचा स्थान आहे. जर नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकला तर या राज्यातलं 1 नंबरचं शहर हे गडिंग्लज शहर करू असा विश्वास मी या निमित्ताने देतो. आणि आमचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांचा आपण गोकुळच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सर्वात तरुण चेअरमन म्हणून आपण सत्कार केला. त्यानं आपले सर्वांचे आभार मानलेले आहेत. बाप आणि मुलगा पहिल्यांदा एकत्र आलेलो आहोत, त्याचं मी असून की तो येत नाही, तर आज नाईलाज झालेला आहे त्याचा. आता गोकुळ मध्ये माझ्या काही अपेक्षा आहेत. अनेक वेळा पार्टी मिटिंग मध्ये संचालकांकडे मी मांडलेले आहे. तर म्हशीच्या दुधाला फार मोठी मागणी आपली आहे, पण तेवढ्या पद्धतीने आपण म्हशीचं दूध आपण संकलन करत नाही, उत्पादित करत नाही. यासाठी ज्या ज्या योजना आणाव्या लागतील ते आणून या गोकुळच्या 25 लाख लिटरचं त्या कलशाचं पूजन करण्याचं भाग्य मला वाटतं नवीन गोष्ट मला अवघड काय ते, कारण वेळ कमी आहे त्यांच्याकडं, पण त्यांना निदान प्रयत्न सुरू करावेत अशा अपेक्षा व्यक्त करतो. दूध उत्पादकांना न्याय द्यावा. हजारो आमच्या माता भगिनी रोज शेणामुतात हात घालून आपला व्यवसाय करतायत. हे श्रम मंदिर आहे गोकुळ. त्या श्रम मंदिरामध्ये काम करणाऱ्या कष्टकऱ्यांना त्यांना योग्य तो सन्मान द्या, एवढीच विनंती मी या निमित्ताने करतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आमच्या गडिंग्लज शहराच्या खडगाव कोरगे या जिल्हा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी केलं. दिमागदार कार्यक्रम केला आणि माझ्या या सगळ्या गरिबांना आज आपल्या भांड्याच्या शेट देण्याचा आपण उपक्रम केला. याबद्दल धन्यवाद देतो आणि आपली रजा घेतो. जय जय महाराज.